हॅलो एव्हरीवन, मी आहे सिद्धेश प्रभू अँड वेलकम बॅक टू थोडा मंच थोडा ट्रॅव्हल. वीकेंड आहे, सो आज तसं काही काम नव्हतं आणि मी जरा घरी बसून बोर पण होत होतो, म्हणून म्हटलं आपण असंच जरा बाहेर फिरायला जाऊन येऊया. आणि तुम्ही मुंबईत राहायला आहात आणि तुमच्या डेली वर्क रुटीन मधून तुम्हाला ब्रेक हवा असेल ना, तर मला असं वाटतं की वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स इज तुम्ही एखाद्या बीचवर जायचं. म्हणजे नुसतं समुद्र किनाऱ्यावर बसून जरी राहिलं ना, तर एकदम शांत आणि रिलॅक्स्ड वाटतं. सो मी आज आलोय मड आयलंडला, स्पेसिफिकली आक्सा बीचला. हे आधी एक प्रॉपर आयलंडच होतं आणि आजही ह्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. छोटे छोटे बीचेस आहेत, लाईक हा आक्सा बीच, दानादानी बीच, सिल्वर बीच. आणि इथे येण्यासाठी एकच प्रॉपर रोडवे रूट आहे. सो तुम्ही स्वतःची बाईक किंवा गाडी घेऊन आलात तर उत्तम, तुम्हाला इथे पे अँड पार्क पण आहे. किंवा तुम्ही मालाड स्टेशनवरून येऊ शकता. स्टेशनला वेस्टला बाहेर आलात की तुम्हाला इझिली बस किंवा ऑटो मिळू शकतो. हे साधारण 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली अर्धा पाऊण तास लागू शकतो डिपेंडिंग ऑन ट्रॅफिक. अच्छा, इथे येण्यासाठी आणखीन एक ऑप्शन आहे, ते म्हणजे बाय बोट. येस, तुम्हाला अंधेरीवरून वर्सोवा जेट्टीवरून बाय बोट यायचंय मड जेट्टीला आणि मग तिथून तुम्ही बाय रोड येऊ शकता. आता तुम्हाला बोटचा आनंद घ्यायचा असेल तर वर्सोवा जेट्टीवरून येणं इज अ गुड ऑप्शन, बट आय वुड रिकमेंड बाय रोड मालाड वरून येणं इज ऑलवेज द बेस्ट. बीचवर तर आलो, पण आता काय? ऍक्च्युली असा प्रश्न मला खूपदा पडतो. म्हणजे मी जेव्हा कधी एखादी अनप्लॅन गोष्ट करतो, जसं की असंच कुठेतरी फिरायला आलोय किंवा काहीतरी महत्वाचं काम करतोय आणि अचानक ब्लँक झालो, की असा प्रश्न पडतो, आता काय? एक प्रो टिप, जेव्हा कधी तुम्हाला असा प्रश्न पडत असेल ना, तेव्हा ब्रेक घ्यायचा, म्हणजे काहीतरी खायचं. वन ऑफ द बेस्ट इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजे भेळ. हा, तुम्हाला स्पायसी लागते, स्पायसी आहे. टँगी आवडतं, टँगी आहे. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही गोड चटणी पण टाकून घेऊ शकता. भेळ हा एक असा प्रकार आहे जो तुम्हाला मुंबईत प्रत्येक गल्लीत मिळतो, पण बीचवर येऊन तिथे भेळ खाण्याची मजा आहे ना, ती वेगळीच. काय माहिती. अच्छा, मी ना असाच विचार करत होतो की मी मराठीत व्हिडिओ बनवतो, पण माझं मराठी काही इतकं छान नाही. म्हणजे आजही मराठीत असे काही जडजड शब्द आहेत जे माझ्या डोक्यावरून जातात. बरं, हिंदी पण माझं असं काही शुद्ध हिंदीवालं नाहीये. म्हणजे असं अमिताभ बच्चन सारखं हिंदी मला नाही जमत. माझं हिंदी संजय दत्त टाइप आहे, बोले तो सामने वाले को समझ में आना चाहिए, बस. अच्छा, इंग्लिश पण आपलं काय असं ऑक्सफोर्ड लेवल नाहीये. रिझन मी शाळेत तर मी इंग्लिश मीडियम मध्ये होतो, सो आम्ही टीचरशी तर बोलताना आम्ही इंग्लिश मध्ये बोलायचो, पण मित्रांसोबत मराठी हिंदी काही चालायचं. त्याच्यामुळे कुठल्याही भाषेवर माझं असं प्रॉपर कमांड असं नाहीये. आणि एखाद्या भाषेवर कमांड असणं हे किती गरजेचं आहे हे आज जेव्हा मी व्हिडिओ बनवतो, म्हणजे कॉन्टेंट बनवतो, तेव्हा जाणवतं. असो, सो मला असंच कन्फ्युजन होतं की मी मराठीत व्हिडिओ बनवू का हिंदीत व्हिडिओ बनवू का इंग्लिशमध्ये. आणखीन एक प्रो टिप, जेव्हा तुम्हाला असं कधी दोन गोष्टीत कन्फ्युजन होतं ना, तेव्हा कॉइन घेऊन टॉस करायचा. आणि दोनहून जास्ती गोष्ट असतील तेव्हा त्याचे पेपरचे छोटे छोटे चीट बनवा आणि ते उचलून डिसाईड करा. आता कॉइन टॉस करणं किंवा चीट उचलून डिसाईड करणं ही प्रो टिप नाहीये. प्रो टिप इज
की जेव्हा तुम्ही तो कॉइन टॉस करता आणि तो कॉइन हवेत असतो किंवा तुम्ही ती चीट उचलता, तेव्हा तुमच्या मनातून असा एक आवाज येतो की अरे यार हे नाही आलं पाहिजे, अरे यार हेच चॉईस आली पाहिजे. आता असं जेव्हा तुमच्या मनातून आवाज येतो ना, बस गो विथ दॅट इनर व्हॉइस, कारण तुमचे सगळे कन्फ्युजन तिकडेच क्लिअर झालेले. समुद्र किनारा, गरमागरम भजी आणि कडक चहा, और क्या चाहिए. हा, मस्त कुरकुरीत आहेत, जास्त स्पायसी नाही आहेत, चटण्या आहेत, मला असंच खूप छान लागतं. अच्छा, मी माझी मगाशी गोष्ट कंटिन्यू करतो. म्हणजे मी थोडासा कन्फ्युज होतो की मी मराठीत व्हिडिओ बनवू का हिंदीत का इंग्लिशमध्ये. सो जेव्हा मी चीट उचलून बघायला गेलो तेव्हा माझ्या मनातून असा आवाज आला कि एकाच भाषेत वीडियो का बनवायचा, हम हर भाषा में मिक्स करके वीडियो बनाएंगे, है ना. घूमने जवानू, खावानू पीवानू, वीडियो बनावानू, कॅरम पण रमवानू, मज्जा नाही लाईफ. छान आहे. हा, मस्त. अच्छा, इथे तुम्हाला ना नारळ पाणीचा पण ऑप्शन आहे, पण मगाशी भेळ खाल्ली आपण, आता भजी, चहाच. आणि मला ऍक्च्युली चहा हा प्रकार खूप आवडतो. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री तुम्ही मला कधीही चहासाठी विचारा, मी कधीच नाही नाही म्हणत. सो आता मी भजी खातो, चहा पितो, सनसेट एन्जॉय करतो. पण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा, तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल ह्या जागेची म्हणा किंवा आणखीन काही म्हणा ह्या व्हिडिओ रिलेटेड, तर कमेंट करा, मी जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करेन. बाकी खा प्या, मजा करा. Cheers.